संजय राऊत यांच्या मनावर इतका परिणाम झाला आहे की त्यांची आता मानसिकता तपासण्याची गरज आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली. नैराश्यपोटी वैफल्य आल्यानंतर उद्विग्नता कशी येते ही आता संजय राऊत आणि आमच्या काही सहकाऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळते, असंही रायगडच्या मेळाव्यात तटकरे म्हणाले. गुजरातमध्ये सध्या सर्वत्र उत्तरायण महोत्सव अर्थात मकर संक्रांतीचा उत्साह दिसतोय. या निमित्तानं गुजरातच्या अनेक मंत्र्यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटलाय. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पतंगोत्सवात भाग घेतला. अहमदाबादच्या चंदलोडिया परिसरात त्यांनी पतंग उडवलाय. अमरावतीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या वतीनं पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार रवी राणा यांनी पतंग वाटप केलं, तसंच दाम्पत्यानं स्वतः पतंग उडवण्याचा आनंद लुटला. हा पतंगोत्सव प्रभू श्रीरामांना अर्पण केल्याचं रवी राणांनी म्हटलंय. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मावळच्या वडगावमध्ये संक्रांती निमित्तानं भव्य पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवात लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जवळपास 600 ते 700 पतंग प्रेमी मोठ्या उत्साहानं सहभागी झाले. यावेळी त्यांनी मनसोक्त पतंग उडवण्याचा आनंद लुटला. येवला शहरात पतंगोत्सवाला सुरुवात झाली आहे. संक्रांती निमित्तानं आता पुढचे 3 दिवस आकाशात विविध रंगी विविध आकाराचे पतंग दिसतील. या उत्सवात आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. यावर्षी पतंगांवर राजकीय नेत्यांपासून अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीपर्यंतच्या प्रतिमा दिसतात. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचा अक्षता सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. हजारोंच्या संख्येनं भक्तगण बाराबंदी वेशात सहभागी झाले. दरम्यान अक्षता सोहळ्यानंतर मानाचे 7 नंदी कोल पुन्हा 68 लिंग प्रदक्षिणासाठी मार्गस्थ होतात. या अक्षता सोहळ्याची नयनरम्य दृश्य खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी टिपली आहेत. परमेश्वर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत कॉपी पुरवल्याप्रकरणी टीसीएसच्या 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. डिसेंबरमध्ये लातूरच्या केंद्रावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदभरतीसाठी परीक्षा झाली होती. यावेळी टीसीएस कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांनी कॉपी पुरवल्याचा आरोप आहे. सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेतल्या जाव्या अशी मागणी केली जाते.